मोस्टली तू कुठे आणलेस मला? चल तर माझ्या मैत्रिणीला भेटव. अगं कोण मैत्रीण तुझी? आधी तर कधी भेटली नाही. बघूया ना. बघ बाई तू आज म्हणजे काय स्पेशल आहे का? सॉलिड आहे. अरे कधी तू आज सॉलिड लोकांना भेटवत जा मला. असं आज महिला दिन स्पेशल वाटतं. आहे माझी मैत्रीण डॉक्टर मंजिरी भावसार. एकदम वेगळी होती ती. साडी घालणं किंवा मग फक्त पंजाबी सूट मध्ये असणं, काय म्हणता येईल मला लागावं. जिममध्ये एकदा FST 45 नावाचं 45 डेजचं एक प्रोग्राम झालेला, ट्रेनिंग प्रोग्राम. तिने सुद्धा एवढं मनावरती घेतलं की डाएट एकदम व्यवस्थितपणे पाळणं, ट्रेनिंग व्यवस्थित 100% एक्झिक्यूट केलं झालं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम शी सॉ की अरे 4 पॅक्स दिसत आहे. स्टेजवर जायचं म्हणजे ते बिकिनी घालून जायचं होतं. हो. तर ते त्याच्याकरता मी काय केलेलं की अशी स्पर्धा बघितली ना, तिथं खूप मुली होती. बर. म्हणजे मुलींच्या ग्रीन रूम मध्ये तुम्हाला असं दिसेल की 20-25 मुली सगळ्या बिकिनी. तर मग तिथे कम्फर्टेबल होऊन जातं मला. म्हणजे मी एकटी नाहीये, माझ्यावर बऱ्याच जणी आहेत. बरोबर. इट्स नॉट अबाउट जस्ट 2 hours वर्किंग इन द जिम. इट्स अबाउट रेस्ट 22 hours मॅनेजिंग युअर डाएट. 8 दिवसापासून मीठ बंद आहे. प्रोटीन सोर्स चालू असतं, असं चिकन, अंडी, वे प्रोटीन. 2 दिवसापासून फक्त चिकन विदाउट सॉल्ट. पासून पाणी बंद आहे म्हणून आईस्क्रीम पेक्षा पण असं झालंय की आता पाणी कधी पिईल. पण पाणी का बंद असतं? कारण जनरली मी दाखवावी लागते ना. मसल्स दिसत आहे तुम्हाला सगळे. हे पाणी बंद असल्यामुळे दिसत. सकाळपासून तू काय खाल्लंय? आज कॉम्पिटिशन आहे आणि आता थोडेफार कार्ब्स खाऊ शकतो. जसं मी मनुकेस खाते, मधून खजूर, भात हे आता मी खाते, कारण मग त्याच्यामुळे आता माझी मसल फुगतील. मग ते किती खातेस? भात खातेस म्हणालीस तर किती क्वांटिटी खातेस? जसं आता एका वेळेस हाफ वाटी असतं काहीतरी. अर्धी वाटी, तो पण सुका. महाराष्ट्र श्री म्हणून कॉम्पिटिशन आहे. तर तो मेल विनर असतो त्याला महाराष्ट्र श्री हा पुरस्कार मिळतो, आणि जो फिमेल असतो तिला मिस फिटनेस महाराष्ट्र असा एक पुरस्कार मिळतो. मुलींमध्ये 2 कॅटेगरीज असतात. एक बॉडी बिल्डर असतात जे मेल जसे असतात त्याचप्रमाणे, आणि दुसरं ही जी कॅटेगरी ही मॉडेल फिजिक म्हणून कॅटेगरी. याच्यामध्ये तुमची कंडिशनिंग, तुमची स्ट्रेंथ, विधातपणा म्हणा, किंवा मग तुमचे सॉर्ट ऑफ थोडेसे मस्क्युलॅरिटीज, थोडेसे जास्त नाही, खूपच तुम्हाला मसल पण चालत नाही आणि खूप तुम्हाला बारीक मध्ये मुलींना प्रॉपर मेकअप, हेअर, ज्वेलरी आणि हिल्स कंपल्सरी असतात. खूप छान होतं माझं बालपण. जॉईंट फॅमिली असल्यामुळे हे सगळे रिस्ट्रिक्शन्स होते की मुलींनी असे कपडे घालायचे, जीन्स घालायची. कधीच नाही घातली. मुंबईला येण्याच्या आधी कधीच नाही. आम्हाला आवडायचंच नाही. म्हणजे एकदा इथे मला वाटतं एक दिवाळीचा फ्रॉक घेतला होता, तो नंतर मी उंच झाले म्हणून तो शॉर्ट झाला. मला बोलला की आता फ्रॉक नको घालू, पाय दिसतात. मग आता तुला भाऊ बघतो तेव्हा त्याचं काय म्हणणं? त्याला कळलंय की मी सगळं खेळाचा प्रकार आहे आणि मला रिस्पेक्ट जो मिळतो तो त्याला खूप आवडतो. बरोबर. त्याने सगळे ट्रॉफीज बघितले, तो असा भारावला होता की तू किती छान केलंय. तेव्हा तो मला पहिल्यांदा बोलला की नेक्स्ट कॉम्पिटिशनला मी बघायला येईल. भात, चपाती, जे जे काही खातात त्याच्यावर त्याचं वजन केलं जातं. राईस आणि मनुके हे जेवण आहे. आम्हाला तुझी आजचं कॉस्ट्यूम त्या साध्या बिकनी नसतात, थोडं ग्लिटरवाल्या, डायमंड लावलेले, ग्लॅमरस दिसावं आणि ते चमकावं स्टेजवर म्हणून अशा टाईपच्या असतात. नॉर्मल जसं असतं तसं इथे साईडला सुद्धा हे कनेक्टर म्हणता येईल. किंमत साधारण खूप कॉस्टली जातं. अराउंड 30-35,000. काय हे 30,000? जास्त खर्च आहे बिकिनीमध्येच होतो. बिकिनीमध्येच होतो. आणि आमचा जास्तीत जास्त खर्च या बिकिनीत जाण्यासाठी होईल का? कॉम्पिटिशन साठी तू काय वाटतंय तुला? आता किती धाकधूक आहे? कारण मुंबईच्या वेळेस कमी मुली होत्या, आज जास्त मुली असते. ऑल ओव्हर महाराष्ट्र पडतात का कधी?
बॉडी बिल्डिंग वाली लागतं. मम्मीचा हात जास्त लागतो की पप्पांचा? प्रत्येक कॉम्पिटिशनला जातोस? शौर्यला काय फारसं बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. थँक्यू शौर्य. आपण भेटू डायरेक्ट कॉम्पिटिशनला. बाय मंजिरी, बाय. कॉम्पिटिशन टिटवाळ्याला आहे, महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. आज वुमन्स डे आहे आणि तो आम्ही अशा प्रकारे साजरा करणार आहोत. आम्ही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला चाललोय. वुमन्स बॉडी बिल्डिंग, महिलांची बॉडी बिल्डिंग. आपण जाऊया टिटवाळ्याला आणि बघूया ही कॉम्पिटिशन कशी होते. गणपती बाप्पा मोरया. मी मंदिरात आलो, आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, पण इथे असे रूल्स आहेत की फोटोग्राफी करू नये, मोबाईल आतमध्ये वापरायला अलाउड नाहीये. उत्तम झालं. बाहेर बसलोय जरा शांत निवांत. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत आम्ही काहीतरी चहा पाणी वगैरे घेऊ आणि मग आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे जाऊ. मी मुगाची भजी खातोय. मुगाची भजी. टिटवाळ्याला कधी आलात तर इथे मंदिराच्या मंदिर इथेच आहे, या बाजूला बरोबर बाहेरच हे दुकान आहे. इकडे या आणि ही भजी जरूर खा. अफलातून आहे, गरमागरम आहे. भजी आणि मिरची क्लास लागते. आधी मेन्स बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन सुरू आहे. याचे 2-3 राऊंड झाले की मग होईल फिमेल्स बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आणि फिमेल्स मॉडेल फिजिक कॉम्पिटिशन. Relax, thank you. Pose number 3, side chest with calf muscle. Start. दिस इज अवर ग्रीन रूम. हे आमचं ग्रीन रूम आहे. पिंक दिसतंय पण ही ग्रीन रूम आहे. आम्ही वेट करतोय स्टेजवर जाण्याची. ओके. स्टेजवरून खाली उतरल्यावर काहीतरी खाण्याची. हॅलो फ्रेंड्स. भात खालो. इज बॅक. भात खालो. टचअप चालू आहे. नवरा करतोय म्हणून वाटत नाही ऍक्च्युली. बिंदास नाही. हे आहेत आजच्या काळातले आनंदी गोपाळ. डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीला मॉडेल फिजिक ॲथलीट बनवलंय. जोडीदार असावा तर असा. कॉम्पिटिशन कुठलीही असो, स्त्री म्हटलं की साज शृंगार आलाच. Call for female bodybuilders. तन्वीर. हाय. अमला ब्रह्मचारी फ्रॉम श्रद्धा डोके. मिसेस श्रद्धा डोके. वाह. फ्रॉम विरार.
वुमन डे स्पेशल ऍक्च्युली फर्स्ट प्राइज. सुरू होते फीमेल मॉडल फिजिक कॉम्पिटिशन. ऑल द बेस्ट मंजिरी. सगळ्या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. सो मंजिरी कसं वाटतंय? छान वाटतंय. ऑल सेट. धन्यवाद. आपण 6 सिलेक्शन झालेलं आहे. ट्रक नंबर 4545 कम फॉरवर्ड. ट्रक नंबर 4646 कम फॉरवर्ड. ट्रक नंबर 4747 कम फॉरवर्ड. 4848 कम फॉरवर्ड. 4949 कम फॉरवर्ड. फर्स्ट प्लेस टू जजेस इन प्रॉपर स्टैंडिंग. स्टार्ट. फर्स्ट प्लेस टू जजेस इन प्रॉपर स्टैंडिंग. मैं फोन करता हूँ आपको. Relax, thank you. Now the turn is started. First quarter turn towards to your right side. First quarter turn towards to your right side. Thank you. Next quarter turn towards to your right side. Judges ranking करायचं आहे. Towards to your right side. 5 रेणुका मुदलियार मुंबई सबर्बन. ट्रक नंबर 46 मंजिरी भावसार मुंबई. ट्रक नंबर 47 निश्चिन पारेख मुंबई. ट्रक नंबर 48 दीपाली ओगले ठाणे. ट्रक नंबर 49 विधा तारी मुंबई सबब. दुसरा क्रमांक मिळाला दीपाली ओगळे ठाणे. आणि प्रथम क्रमांक मिळाला ट्रक नंबर 46 मंजिरी भावसार मुंबई. ट्रक नंबर 46 डॉक्टर मंजिरी भावसार. जरा जोरदार टाळ्या. जोरदार जोरदार टाळ्यांमध्ये कमी नव्हे. जोरदार मंजिरीने करून दाखवलं. हे अवॉर्ड माझ्या आईला डेडिकेट करते. ओके जस्ट बिकॉज ऑफ हर. Yay! And here comes the trophy. Super. डॉक्टर मंजिरी भावसार आणि डॉक्टर भूषण भावसार. स्माइलिंग. येस कढी भात खाणार आहे मी सगळ्यात पहिले. डेस्परेटली तिला कढी भात खायचं आहे. आता फर्स्ट प्राइज केलं नाही तरी पण मी भात खाणार आहे. मंजिरी जिंकली. हे बघा फरक बघा. वुमन्स डेचा काही संदेश तुम्हाला द्यायचा आहे का? एनिथिंग. वुमन्ससाठी फक्त एवढंच लव्ह युअर सेल्फ आणि काहीतरी एक्सरसाइज करा प्लीज. स्वतःला फिट बनवा. चांगलं खा. स्वतःला फर्स्ट प्रेफरन्स द्या. पहिले नवरा मुलगा मम्मी असं नका करू. तुम्ही पहिले खा आणि लव्ह युअर सेल्फ. खूप पाणी प्या. मित्रमैत्रिणींना भेटा. गप्पा मारा. मेडिटेशन करा. छान झोप घ्या आणि लाईफ एन्जॉय करा. आणि या आमचा वुमन्स डे स्पेशल
हा भाग आणि आणि हा भाग खरंच स्पेशल झाला कारण डॉक्टर मंजिरी भावसार ह्या जिंकल्या. या महाराष्ट्र श्री झालेल्या आहेत डॉक्टर मंजिरी भावसार. अशा प्रकारे आम्ही साजरा केला वुमन्स डे. आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला हा आमचा वुमन्स डे स्पेशल एपिसोड. आणि मला माहिती तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त बायकांपर्यंत पोहोचू दे. आणि सगळ्या बायकांनी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काहीही करू शकता. या मुली करू शकता तर तुम्ही सुद्धा करू शकता. येस आणि हॅपी वुमेन्स डे तुम्हाला ठरवलंय की करू शकते. येस येस करणार आहे. सगळ्यांनी मुंबई डिजिटल फॅक्टरीला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटू पुढच्या एका ब्लॉग मध्ये भागामध्ये नवीन काहीतरी गंमत घेऊन नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, मजा करा आणि हॅपी वुमेन्स डे महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. राम राम.